जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपलेलं असतं तेव्हा काही हात आपल्या शहराला नव्या दिवसासाठी सजवत असतात. हे हात फक्त रस्ते स्वच्छ करत नाहीत, तर ते आपल्या आरोग्याचं आणि पर्यावरणाचं रक्षण करत असतात. प्रत्येक स्वच्छ शहरामागे एका स्वच्छता दूताचा घाम असतो आणि त्या घामाचा सन्मान म्हणजे त्याच्या कुटुंबासाठी हक्काचं घर. आता त्यांच्या सेवेला कृतज्ञतेचा मान देण्याची वेळ आली आहे. याच भावनेतून नागपूर महानगरपालिका साकारत आहे महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत, स्वच्छता दूतांच्या स्वप्नांना साकार करणारा एक महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प. सुमारे 11,109 चौरस मीटर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात एकूण 392 आधुनिक 2 BHK सदनिका उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक 677.80 चौरस फुटांच्या सदनिकेमध्ये लिव्हिंग रूम, स्वयंपाकघर, बेडरूम, बाल्कनी आणि शौचालयाची सुविधा असेल. तसेच प्रत्येक इमारतींमध्ये लॉबी, ऑटोमॅटिक लिफ्ट आणि सुरक्षित जिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 7 मजल्यांच्या 14 इमारतींमध्ये प्रत्येकी 28 सदनिका उभारल्या जाणार असून प्रत्येक कुटुंबासाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा असेल. याशिवाय सामुदायिक सभागृह, मुलांसाठी खेळण्याची जागा, अंतर्गत रस्ते, जलवाहिनी, पावसाळी नाली, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, सोलार वॉटर हीटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, फायर फायटिंग सिस्टीम, गार्ड रूम, प्रवेशद्वार आणि संरक्षण भिंत अशा सर्व आधुनिक पायाभूत सुविधा या प्रकल्पात उपलब्ध असतील. सुमारे 91,45,00,000 रुपये किमतीच्या या प्रकल्पाचे बांधकाम कन्स्ट्रक्शन TDR प्रणालीद्वारे केले जाणार असून महानगरपालिकेस बांधकामाचा खर्च वहन करावयाचा नाही. नियोजनबद्ध पद्धतीने पुढील 3 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आज महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहतीचे भूमिपूजन होत आहे आणि उद्या इथे उभा राहील शेकडो स्वच्छता दूतांच्या स्वप्नांचं घर. स्वच्छता दूतांच्या सेवेला नागपूर महानगरपालिकेतर्फे मानाचा मुजरा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणखी एक भक्कम पाऊल.